घ्या, सगळ्या घराची झडती घ्या. मी दाखवू काय? या की. यस, हे बघा, ही उशा विषय घ्या. इथं मागं आहे का बघा काय? बघा बघा, इकडे घ्या. काय नाही कपाट उघडून बघा. आता काय घोळ घालायला लागलाय. मला बी असंच वाटतंय बघा. साहेब इथं का नाही? साहेब बघा, इथं काय सापडलं नाही. ते वरच्या खोलीत बघायचं का तुम्हाला? चला चला वर जाऊ. चला. परेश पाटील, अगं तायडे, तायडे, अगं जरा हाय लेवलची चौकशी चालू आहे. नंतर तुझ्यावर डाऊट नको ग. काय असेल ते कणका आजच्या आज पाडून टाकूया. साहेब तुम्ही चला चला चौकशीला वर चला. चला. हो, त्याची काही गरज नाही. गरज कशी नाही म्हणतायसा? नाही 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 नाही, तुमचा डाऊट आहे ना, ते डाऊट क्लिअर व्हायलाच पाहिजे. माझ्या तायडीवर कोणी डाऊट घेतलेला मला अजिबात चालणार नाही. तुम्ही चला वर चला. पण नाही म्हणायलेत नव साहेब. नाही 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 तायडी, कर नाही त्याला डर कशाला? हा, हे बघ, तू कुणाचा 1 रुपया खाल्ला नाहीस ना, आळ तुझ्यावर. हा, समजा तपास झालाच पाहिजे. साहेब चला तुम्ही. चला ठीक आहे. हा चला या तुम्ही वर. मला वाटते आज वहिनीसाहेब घावणार. कर्माची फळ. या साहेब या. साहेब अहो, आमच्या खोलीत असं काय सापडणार आहे? अगं मग सापडणार नाही तर काय हरकत आहे? होऊ दे की त्यांचं समाधान. तेच म्हणतोय आम्ही, काय सापडणारच नाही तर कशाला पाहिजे मग झडती? नाही 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 तायडे, त्यांचा डाऊट आहे तो क्लिअर झालाच पाहिजे. साहेब तुम्ही तपासा खोली. इथे थांब, इथे थांब. ऐक, तुम्ही इथंच थांबा. या साहेब. अहो साहेब, आमची ताई एकदम धुत्या तांदळासारखी आहे. अहो गावाच्या भल्यासाठी तिने काय काय म्हणून नाही केलंय, रात्रंदिवस एक केलं तिनं. मी सांगतोय ते ऐका. हो साहेब, हो साहेब,
अख्ख्या गावात तिला मान आहे आणि तिच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप. सावंत, चेक करा. बाजूला. झालं. आम्ही म्हणलं ना आमच्या खोलीत काहीच सापडणार नाही. सावंत, चला साहेब, आपण चहा पिऊन घेऊ समधी. चला. चला. तुम्ही जरा बाजूला होता का? हा हा साहेब, आता काय राहिलंय तपासायचं इथं अजून? समजा तर काढलं की यांनी. तायडे, बाजूला ये. अगं काय नाहीच तर काय सापडणार आहे? हा, ये तू बाजूला ये. बाजूला वा. साहेब साहेब, जरा 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 होणार ती बाजूला होणार. जरा 2 मिनिटं देता मला? तायडे, अगं असं काय करालीस? तायडे, ये इकडे. अगं काय नाहीच तर काय सापडणार आहे का? ये तू इकडे ये. अगं असं काय करालीस? ये इकडं. माझ्या विश्वास ठेव. ये तू इकडे. राजा, तू ये. हो साहेब. साहेब, हे काय नाही, ही रद्दी आहे. मी जरा ठेवा तुम्ही. ऐका की, हे काय नाही, हे महत्वाचं नाही. मी हे बघा, आम्ही बघण्यासाठी आलो, आम्ही बघतो. अहो साहेब, बाजूला वा. अहो ती रद्दी आहे. बाजूला वा. काही नाही साहेब, ते वा बाजूला. हे धाडे झालं.
आता माझा डाऊट मिटलाय. आता माझी पूर्ण खात्री झाल्या दौलतवाडीचा सरपंच नंदिता गायकवाड यांनीच भ्रष्टाचार केला. काय अहो नाही साहेब, म्हणजे असं कोण म्हणाल? ते पेपर्स बोलतायत. याहून सरळ सरळ स्पष्ट होतंय की गावाच्या विकासाच्या नावावर लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केला यांनी. आणि हो, थँक्स. अहो मला कशाला थँक? तुम्ही आम्हाला इथं आणून मदत केल्याबद्दल. अहो नाही नाही, मी तुम्ही आम्हाला जर इथं आणलं नसतं तर या फाईल्स आम्हाला सापडल्या नसत्या आणि हा भ्रष्टाचार उघडकीस आला नसता. अहो साहेब, खरंच खरंच नाही साहेब, हे सगळं चुकीचं आहे. जरा ऐका माझं. तुम्हाला सरपंच पदाचा राजीनामा द्यावा लागेल. साहेब अहो असं कसं अचानक कसं असं राजीनामा देणार? लगेच राजीनामा द्या. जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत तुम्ही या पदावर राहू शकत नाही. पण तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. खरं हे समजा चुकीचं आहे. हा हो साहेब, हे समजा खोटा आहे. हो खरंच गैरसमज झालाय. आणि मला थँक्स म्हणू नका. हे बघा, मी सांगतोय तसं करा. मला कायद्याचा बडगा उगा राहायला लावू नका. राजीनामा द्या. तुम्हाला तुमची बाजू मांडण्यासाठी 24 तासाचा अवधी दिलाय. हो, तोपर्यंत आमची बाकीची चौकशी चालू राहील. हो साहेब, जरा ऐका की. साहेब साहेब जरा ऐका की. म्हणजे तुमचं काहीतरी गैरसमज झालाय. हो मी सांगितलं म्हणून तुम्ही इथं वर आला की नाही, तर माझं जरा ऐका की. आता हे बघा, तुम्ही सरकारी कामात व्यत्यय आणताय. आम्हाला आमचं काम करू द्या, नाही तर तुमच्या विरुद्ध मला कारवाई करावी लागेल. कळलं? अहो नाही, ऐका की. गैरसमज झाला. हो साहेब साहेब, हो साहेब तुम्ही तर सांगा की. अहो जरा गैरसमज झालाय, जरा 2 मिनिटं ऐका माझं. ती मास्तरीन जेव्हा सरपंच होती तेव्हा तुम्ही तिच्यावर आळ यावा म्हणून जी काही खेळी खेळली होती आणि तेव्हा तिच्यावर जी काही कंडिशन आली तशीच तुमच्यावर आली की हो. कामाची न्यूज सांगायलोय, नीट ऐक जरा. त्या मास्तरनीनं पाण्याच्या टाकीचा फंड दुसरीकडे कुठतर म्हणजे त्या रमेशच्या कामासाठी वापरायला म्हणून माहितीये हे तुला. आता जरा मोठीच्या मोठी बोंबा बोंब कर. मास्तरनीचं सरपंच पद गेलंच पाहिजे. तुम्ही काम मंजूर व्हायच्या अगोदर कसा काय खर्च केला आणि कोणाच्या परवानगीने? तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. या सर्व फाईल्स कपाटामध्ये ठेवून सील कर आणि माझ्या परवानगीशिवाय कुणालाही द्यायचे नाहीत, अगदी सरपंचांनाही नाही. आणि तुम्ही चौकशीला तयार राहा. तुझी जाऊ सरकारी चौकशीत दोषी सिद्ध झाली म्हणजे आमचं सरपंच पद फिक्स झालं म्हण की. अगं फिक्स फिक्स आहे तू सरपंच. अरे वा. हे काय राजीनामा? हो, मी राजीनामा देते सरपंच पदाचा. आता 24 तासात तुमची तुम्हाला बाजू नाही मांडता आली तर तुमचं सरपंच पद जाणार काय साहेब?
काही होऊ दे हो. काय व्हायचं ते होऊ दे, तुला आत्ताच सांगतो. आम्ही बघून घेतो काय करायचं ते. पण आता त्या माणसाचा छडा लावल्याशिवाय शांत बसणार नाही आम्ही. तरी मी सांगत होतो तुम्हाला. काय सांगत होता? माझं ऐकून तर घ्या. तरी मी तुम्हाला सांगत होतो ते ग्रामपंचायत ऑफिस मध्ये उंदीर झालेत म्हणून. आज तो उंदीर त्याला खाऊ पिऊ घालून तुम्ही पोचला. म्हणजे म्हणजे काय म्हणजे तुम्ही त्या पप्याला काय काम सांगितलं होतं? काय काम सांगितलं होतं? तर ते वसुली करायचं. आणि हा कुठे गेला? कुठे गेला? ते ग्रामपंचायत ऑफिस मध्ये. ते मला डाऊट आलाच होता बघा. म्हणूनच मी जाऊन ते सगळे कागदपत्र इकडे घरी घेऊन आलो. ते ग्रामपंचायत मध्ये कोण आलं? ते साहेब. बरं चला, आलं तर आलं. पण मी म्हणतो त्या साहेबला घरी घेऊन याची गरज काय होती? हा, काहीच गरज नव्हती. आणलं तर आणलं. मी म्हणतो आणलं तर आणलं घरी. पण ते वर खोलीमध्ये आणायची गरज काय होती? होय होय, अजिबात गरज नव्हती. अशी कशी गरज नव्हती? गरज होती म्हणून पप्यानं हे सगळं केलंय बघा. ए, तुझं काही डोसकं फिरलंय का? ए गप. ते मधी मधी कशाला बोलतेस? मी बोलतोय का नाही? हा, ते पप्याला गरज होती म्हणून त्याने हे सगळं केलंय. मला सांगा, की पप्याला त्याच्या बायकोला सरपंच बनवायचं होतं का नाही? होतं का नाही? मला वाटते त्याच्या मनात हे सगळं अजून असते बघा, म्हणून त्याने हे सगळं केलंय. राजाचा अनुभव सांगते. चंदे, त्याला बोलव आत्ताच्या आत्ता. हं. आता काय करायचं? त्या पप्याची हजामत. आणि जर येळ आली तर त्याची मयत बी काढू. पप्या तो गया.